नमस्कार, अपूर्वाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। कुर्मा पुरी कशी बनवायची ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाच रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। कुर्मा करण्यासाठी साहित्य पाहू। 1 बाउल फ्लावर, आलं, कोथिंबीर, लसूण, 1 बाउल मटकी, 1 वाटी ओलं खोबरं, 1 बाउल बटाटा, अर्धा बाउल वाटाणे, 1 बाउल उभा कापलेला कांदा आणि 1 बाउल उभा कापलेला टोमॅटो। आता कांदा टोमॅटो तेलामध्ये घालून छान भाजून घेऊ। कांदा टोमॅटो भाजूपर्यंत खोबरे बारीक करून घेऊ। त्यासाठी खोबरे, कोथिंबीर, आलं आणि लसूण पाणी घालून पेस्ट करायची। अशा प्रमाणे पेस्ट करून घ्यायची। कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे। गॅस बंद करून थंड करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन 2 चमचे मलाई घालून छान बारीक पेस्ट करायची, पाणी न घालता। हे पहा, अशा प्रमाणे बारीक पेस्ट करायची। आता कुर्मा करण्यासाठी 4 चमचे तेल गरम करून घेऊ। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, आणि कढीपत्ता, हे छान तडतडलं की 2 चमचे लाल तिखट घालायचं। कांदा टोमॅटोची पेस्ट घालू। त्याचप्रमाणे बारीक केलेलं खोबरं ही घालू। छान हा मसाला भाजून घेऊ। कलर येण्यासाठी लाल काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिक्स करून घेऊ। झाकण लावून 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत ठेवू। 5 मिनिटांनंतर पाहू शकता तेल सुटलेलं आहे। आता 1 चमचा कुर्मा मसाला घालून मिक्स करू। आता यामध्ये सर्व भाज्या घालू। सर्व भाज्या कच्च्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे शिजायला वेळ लागेल, पण टेस्ट मस्त लागते। उकडून घेतल्या तर टेस्ट मध्ये थोडा फरक पडतो। सर्व मिक्स करून घेऊ। त्याचप्रमाणे गरम पाणी घालून कुर्मा छान शिजवून घेऊ। झाकण लावून 1 उकळी काढून घेऊ।
1 चमचा कसुरी मेथी घालू. झाकण लावून 15 ते 20 मिनिटं बारीक गॅसवर कुर्मा शिजवून घेऊ. कुर्मा शिजलेला आहे. कोथिंबीर घालून सर्व मिक्स करू. मस्त कुर्मा तयार आहे. आता पुरी करू. त्यासाठी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे व 1 वाटी मैदा, चवीनुसार मीठ व अर्धी वाटी गरम केलेलं तेल. हे सर्व छान मिक्स करू. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. अशा प्रमाणे पीठ छान मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की 10 मिनिटं ठेवून द्यायचं. पीठ छान भिजेल. आता अशा प्रमाणे एक गोळा घेऊन चपातीसारखं लाटून घेऊ. पण जाडच ठेवायचं, त्यामुळे पुरी छान फुगते. अशा प्रमाणे गोल टोपण किंवा वाटी असेल त्याने आकार द्यायचा. तेल गरम करून घेऊन त्यामध्ये या पुऱ्या घालून छान दोन्ही साईडने तळून घेऊ. पहा, मस्त पुरी फुगलेली आहे. तयार आहे मस्त टेस्टी कुर्मा पुरी. नक्की बनवून पहा. थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल. प्लीज सबस्क्राईब.